हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्रात पश्चिम रेल्वेमार्फत मेगा भरती निघालेली आहे। 5066 जागा आहेत। 18पेक्षा जास्त नसावे वय आणि अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, वेस्टर्न रेल्वे। तर ओपनिंग डेट पहा ॲप्लिकेशनची 23 सप्टेंबर 2024 असणार आहे आणि क्लोजिंग डेट 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे। ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी सगळ्या इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचायला लावल्या आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। त्यानंतर क्लोजिंग डेटच्या आधी तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायला लावले आहे, कारण की शेवटी वेबसाईट जी असते ती हँग व्हायची शक्यता असते। पर्सनल ईमेल आय डी ज्यांच्याकडे व्हॅलिड नाही आहे त्यांनी ओपन करायचा आहे बिफोर अप्लाय करायच्या आधी, कारण ईमेल आय डीवर सगळी प्रोसेस येणार आहे। त्याच्यानंतर सेंट्रलाइज नोटिफिकेशन असणार आहे। ही ॲप्रेंटिस ॲक्टनुसार ॲप्रेंटिस पोस्ट असणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे त्यासाठी। त्यानंतर आपण पाहू शकतो डायरेक्ट रिक्रुटमेंट ओपन मार्केट टू पोस्ट कॅटेगरी इन लेवल 1 18,000 ते 56,900 पर्यंत असणार आहे सॅलरी। आणि ट्रेन रेल्वे एस्टॅब्लिशमेंट पोजेसिंग नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट NAC प्रेफरन्स दिलं जातं त्यांना फिलिंग अप 20% वेकन्सीला। रिक्विजिट नॉर्म्स नोटिफाईड बाय RRB RRC। वेस्टर्न रेल्वे इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स एंगेजमेंट अप्रेंटिस ॲक्ट अगेन्स्ट द 5066 स्लॉट, म्हणजे 5066 जागा आहेत। क्रायटेरिया पहा, 15 वर्ष ऑफ एज शुड नॉट हॅव कम्प्लिटेड 24 वर्ष, एज 22/10/2024। SC ST OBC रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट 5 वर्ष, SC ST 3 वर्ष, OBC कॅन्डिडेट म्हणजे OBC कॅन्डिडेटला 3 वर्ष, SC ST OBC 5 वर्ष, SC STला 5 वर्ष आणि 3 वर्ष OBC कॅन्डिडेटला रिलॅक्सेशन आहे। PWDसाठी 10 वर्ष रिलॅक्सेशन आहे। एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 10 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे। त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे अकॉर्डिंग टू कॅटेगरी। एसेन्शियल क्वालिफिकेशन पहा इथे दिलेलं आहे। 20 सप्टेंबरच्या आत जे मागितलं आहे ते क्वालिफिकेशन असलं पाहिजे, तेच म्हणजे मॅट्रिक्युलेशन 50% मार्क असले पाहिजे। टेक्निकल क्वालिफिकेशन ITI केलेलं असावं। त्यानंतर पहा इथे कसल्या ट्रेड आहेत, फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर, मेकॅनिकल, DSL, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, AC, पाईप फिटर, प्लंबर, कार्पेंटर, पेंटर, मेकॅनिक, DSL, स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समॅन, सिव्हिल, फॉरगर अँड हीट ट्रीटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, प्रोग्रॅमिंग अँड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रिक मेकॅनिक, इलेक्ट्रिकल पॉवर ड्रायव्हर्स। अशा सगळ्या जागा आहेत। या ट्रेड स्लॉट दिलेले आहे, नोट दिलेला आहे। त्यानंतर रिझर्वेशन EWS पेमेंट ऑफ फी 100 रुपये असणार आहे। SC ST PWD वुमन कॅन्डिडेटला फी नसणार आहे। ऑनलाईन फी भरायची आहे, तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन मानलं जाईल फुलफिल केलं आहे असं। मेडिकल फिटनेस स्टँडर्ड इथे दिलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक पोस्टनुसार दिलेलं आहे। हिअरिंग इम्पेडमेंट, त्याच्यानंतर मल्टिपल डिसऑर्डर, मोड ऑफ सिलेक्शन इथे दिलेलं आहे। पहा, देअर विल बी नो रिटर्न टेस्ट और वायवा, ओरल नसणार आहे। त्यानंतर मार्क्सनुसार ते मेरिट लिस्ट काढणार आहे एक्झाम आणि कॅल्क्युलेशन ऑफ मार्क्स पहा कसं करणार आहे ते दिलेलं आहे। स्टायपेंडचा पिरियड दिलेला आहे। ट्रेनिंग पिरियड 1 वर्षाचा असेल। मोड ऑफ ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला। डॉक्युमेंट्स रिक्वायर पहा इथे काय काय डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे। त्यानंतर
सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी कवर केलेले आहे. बाकी तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट अगदी काळजीपूर्वक वाचू शकता. इथे स्लॉट दिलेले आहे, प्रत्येक पोस्ट वाईज इथे रेझर्वेशन दिलेलं आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.